काय शिकतोय आपण? रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशन कशा पद्धतीने रेग्युलेशन केलं जातं? कशा पद्धतीने रेग्युलॅरिटीज किंवा रिदम याच्यामध्ये मेंटेन केलं जातं, दॅट वी आर गोइंग टू स्टडी टुडे. तर रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन इज अवर टुडेज टॉपिक. तर न्यूरल कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल. रेग्युलेशन करण्यासाठी दोन गोष्टी काम करतात, दोन पद्धतीने काम चालतं. महेश बोल. सगळेजण आलेत ना? 2-3 जणांनी ऑडिओ चालू करा, मुलांमध्ये, मुलींमध्ये. मला सांगा आवाज येतोय का? क्लिअर आहे का सगळं? बोर्ड दिसतोय हो का सगळ्यांना? हो सर, क्लिअर आहे. व्हेरी गुड. पटकन नोट डाऊन करा याला. पटकन नोट डाऊन करा. मी एक एक एक्सप्लेन पण करतो, नीट लक्ष द्या. ब्रीदिंग जे आहे, ब्रीदिंग याचं रेग्युलेशन करण्यासाठी दोन सेंटर्स ब्रेन मध्ये असतात. दोन्ही ब्रेन मध्ये ब्रेनशी रिलेटेड आहे. हे डायरेक्ट ब्रेन मध्ये नाहीये, पण ब्रेनशी रिलेटेड आहे. पहिला जो कंट्रोल आहे तो न्यूरल कंट्रोल आहे आणि दुसऱ्या बाजूला मी दाखवलेला आहे केमिकल कंट्रोल. न्यूरल कंट्रोल जो असतो बाळांनो, तो नीट लक्षात घ्या. इट इज इन मेड्युलरी रिजन. आता मी जेव्हा ब्रेनचं स्ट्रक्चर काढेल तेव्हा मेड्युला कशाला म्हणतात, मेड्युला ऑब्लॉंगॅटा काय प्रकार असतो तो आपण नीट समजून घेऊ. काल मी सांगितलं होतं, पण कालपेक्षा आज आणखी चांगलं समजेल. काल घाई होती ना तुम्हाला सगळ्यात. इकडे लक्ष द्या. तर न्यूरल कंट्रोल मध्ये मेड्युलरी रिजन आणि पॉन्स रिजन असतो. मेड्युलरी रिजन जो असतो, मेडुलामध्ये दोन सेंटर्स असतात. इन्स्पिरेटरी एरिया असतो आणि एक एक्सपिरेटरी एरिया असतो. इन्स्पिरेटरी एरिया काय करतो? इन्स्पिरेशन साठी मसल्स कॉन्ट्रॅक्शनचे इम्पल्सेस पाठवतो आणि त्याच्यामुळे मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन होतं. एक्सपिरेटरी एरिया नॉर्मली इनॅक्टिव्ह असतो, पण काही विशेष परिस्थितींमध्ये, काही स्पेशल सिच्युएशन्स मध्ये हा ऍक्टिव्ह होतो. जेव्हा आपण खूप दमतो, खूप काहीतरी स्ट्रेसफुल कंडिशन असते, खूप जोरात पळलेलो असतो, एक्झरसाइज केलेलो असतो, त्यावेळेला हा एरिया ऍक्टिव्ह होतो. तुम्हाला माहितीये एक्सपिरेटरी मसल जे असतात एक्सपिरेशन साठी, खास आपल्याला माहितीये एक्सपिरेशन ही कशी आहे, पॅसिव्ह प्रोसेस. त्याच्यामध्ये मसल्स रिलॅक्स होतात, कॉन्ट्रॅक्ट होत नाही. पण फोर्सफुल एक्सपिरेशन मध्ये कोणकोणते मसल्स इन्व्हॉल्व्ह होतात ते तुम्हाला आन्सर करायचं आहे, ते नीट लक्षात. पॉन्स रिजन जे आहे, तर पॉन्स रिजन इज अगेन, याला पॉन्स वॅरोली असा शब्द आहे. पॉन्स रिजन मध्ये दोन सेंटर्स असतात. एक न्यूमोटॅक्सिक एरिया असतो आणि एक ए न्यूस्टिक एरिया असतो. ए न्यूस्टिक एरिया, हे दोन्ही एरिया आपल्याला लक्षात ठेवायचे. या दोन्ही एरियाचं कसं काम चालतं ते आपण समजू. आता केमिकल कंट्रोल मध्ये काय असतात बाळांनो? केमिकल कंट्रोल मध्ये एक जो एरिया असतो तो सेंट्रली मेड्युलम, इथं मेड्युला शब्द आले ना, तसंच मेड्युलाच्या सरफेस एरियावर असतो, दॅट इज सेंट्रल मेड्युलरी सरफेस. याच्यानंतर दुसरा जो एरिया असतो तो असतो कॅरोटिड बॉडीज मध्ये. कॅरोटिड बद्दल मी काल बोललो होतो, आज पुन्हा मी त्याचं एक्सप्लेन करणार आहे. आणि एओर्टिक बॉडीज असतात. एओर्टिक बॉडीज, कॅरोटिड बॉडीज आणि सेंट्रल मेड्युलरी सर्फेस, इथे केमिकल कंट्रोल केलं जातं. म्हणजे इथे डिटेक्ट केलं जातं. काय डिटेक्ट केलं जातं? एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन डिटेक्ट केलं जातं. CO2 चं पार्शियल प्रेशर ऑफ CO2 किंवा पार्शियल प्रेशर ऑफ O2 यांचं डिटेक्शन केलं जातं आणि त्यानुसार मेसेज ब्रेनकडे पाठवून जे नेसेसरी चेंजेस असतात रेस्पिरेशन मध्ये, ब्रीदिंग मध्ये, ते केले जातात. तर आय थिंक यू हॅव गॉट दिस. दिस इज सिंपल कन्सेप्ट मॅप. हा काय बाळांनो? कन्सेप्ट मॅप आहे. हा कन्सेप्ट मॅप एकदा ज्यांना लिहिणं शक्य झालं नसेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन टाका. तर हा जो कन्सेप्ट मॅप आहे, हा कन्सेप्ट मॅप आपल्याला एक्सप्लेन करणार आहे. याच्यात आपण एक एक गोष्ट स्लोली डिटेलमध्ये बघून घेणार आहोत. आणि मग आपला जो चॅप्टरचा लास्ट पार्ट राहील तो असेल डिसीजेस बद्दल. शक्यतोवर जर संपलं तर आज संपवून टाकू, तर नाही संपलं तर एखादा भाग राहिला तर उद्या मी सर्क्युलेशन सोबत ते तुम्हाला शिकवणार. तर हा एक रफ आयडिया मी तुम्हाला दिली आणि हे एरियाज कसे कसे असतात ते मी आता ब्रेनचं डायग्राम काढून तुम्हाला दाखवतो. तर आय होप सगळ्यांनी हा मॅप तयार केलेला असेल किंवा स्क्रीनशॉट घेतलेला असेल. जाऊया पुढे. ज्या मुलांना लेक्चर उशिरा जॉईन केला असेल किंवा काही अडचणींमुळे मध्ये ऑब्स्ट्रक्शन आलं असेल
त्यांनी जेव्हा लेक्चर अपलोड होतं तेव्हा प्रॉपरली त्यांनी सिक्वेन्शियली ते बघून प्रॉपरली नोट्स बनवून आणि पुढच्या लेक्चरसाठी तयार राहतात. आता बाळांनो नीट लक्षात आहे, काल मी एक ब्रेनचं स्ट्रक्चर काढलं होतं. ज्यांना माझ्याबरोबर ब्रेन काढायचं असेल ते ब्रेन काढू शकतात. दिस इज युअर ब्रेन. आता ब्रेन मध्ये पण तुम्हाला माहिती आहे कसे कसे पार्ट्स असतात. दिस पार्ट इज स्लाइटली हायर. हा ब्रेनचा पार्ट आहे. या ठिकाणी इथे हा तुमचा सेरेबेलम असतो, त्याला आपण मराठीत लहान मेंदू म्हणतो. बरोबर. दिस इज हा पूर्ण असा असतो, इथे गोल असतो हा वरच्या ब्रेनच्या पार्ट्समुळे त्याला सेरेब्रम म्हणतो आपण, सेरेब्रममुळे तो झाकला गेलेला आहे. आता तुम्हाला इथे लक्षात येत आहे, हा जर पार्ट जर तुम्ही पाहिला तर हा असा 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 दिस पार्ट, हा छोटासा पार्ट दिसतो ना, दिस पार्ट इज मिड ब्रेन. याला आपण मिड ब्रेन म्हणतो. दिस पार्ट इज कॉल्ड एज पॉन्स व्हेरोली. आणि हा जो असतो याला म्हणतो आपण मेडुला ऑब्लॉंगॅटा. नॉर्मली आपण मेडुला शब्द वापरतो, त्याचं पूर्ण नाव आहे मेडुला ऑब्लॉंगॅटा. याच्यावर असे सगळे फोल्ड्स असतात. येत आहे सगळ्यांच्या लक्षात? आता एकदम केअरफुली जर तुम्ही सगळं पाहिलं, व्हॉट इज दिस? दिस इज स्पायनल कॉर्ड. दिस इज स्पायनल कॉर्ड. आता साईडने व्ह्यू दाखवलेला आहे मी, साईडने हे कसे कसे एरिया. आता हा जो पार्ट असतो ना बेटा, हा मी असा दाखवलेला आहे, पण ऍक्च्युअली हा कसा असतो ते तुम्हाला सांगतो. हा असा डबल असतो, डबल. म्हणजे हा पार्ट असा असतो, असा असा. याला 3D वेळने समजून घ्या तुम्ही. असा असतो, असा 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 असतो. हा जो पार्ट असतो ना, हा असा, म्हणजे हा पूर्ण असा थिक पार्ट असतो, थिक असतो. आर यू गेटिंग? समजतंय सगळ्यांना? एक 3D इमेज मी काढण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला लगेच लक्षात येईल की दिस इज लाईक हे असं 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 असतो हा पार्ट. याला आपण दुसरा एक वर्ड वापरतात इथून, हा जो पूर्ण पार्ट आहे ना याला म्हणतात ब्रेन स्टेम. त्याला वर्ड काय आहे? ब्रेन स्टेम. मग ब्रेन स्टेम मध्ये काय येतं? मिड ब्रेन येतो, पॉन्स येतो, मिडल ऑब्लॉंगॅटा येतो. हे 3 पार्ट ब्रेन मध्ये असतात. आता याच्यामध्ये मी दाखवतोय की ऍक्च्युअली कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणकोणते एरियाज असतात. मी दुसऱ्या कलरने दाखवतो जेणेकरून तुम्हाला इझिली सहज लक्षात ठेवता यावा. आता पॉन्सचा जो एरिया आहे बाळांनो, पॉन्सच्या एरियामध्ये हा जो पॉन्सचा एरिया आहे या ठिकाणी वरच्या भागात इथे इथे आणि इथे या ठिकाणी दोन. आता मी हे पुसतोय, आय होप तुम्ही काढलं असेल. तुम्ही जर बारीक याच्यात लिहू शकले तर फार उत्तम. हा जो एरिया आहे वरचा, या एरियाचं नाव वेगळं आहे आणि हे एरियाचं नाव वेगळं आहे. ठीक आहे, मी ब्लॅक मध्ये दाखवतो. वरचा जो एरिया असतो त्याला म्हणतात न्यूमो. आता तुम्ही लिहून घेतलं ना ते कन्सेप्ट मॅप, त्याच्यात आहे बघा न्यूमोटॅक्सिक एरिया. आणि खालचा आहे ए न्यूस्टिक एरिया. वरचा कोणता एरिया आहे याच्यामध्ये पॉन्स मध्ये? वरचा आहे न्यूमोटॅक्सिक एरिया, खालचा कोणता आहे? ए न्यूस्टिक एरिया. आता या ठिकाणी थोडस रेड कलरने दाखव. इथे बाळांनो इथे दोन एरिया असतात.
हा वरचा जो असतो याला म्हणतात इन्स्पिरेटरी एरिया. इन्स्पिरेटरी एरिया. आणि खालचा जो असतो तो असतो एक्सपिरेटरी एरिया. आता तुम्हाला आन्सर करायचं, मी जे विचारलेले क्वेश्चन्स आहेत त्याला आन्सर करा सगळेजण नीट काळजीपूर्वक. केअरफुली आन्सर करा मी जे विचारतोय क्वेश्चन्स त्यांना. आर यू रेडी? सगळेजण आन्सर करा. कोणकोणता एरिया तुम्हाला दिसतोय? न्यूमोटॅक्सिक एरिया, एन्युस्टिक एरिया. खाली दोन एरिया दाखवले, इन्स्पिरेटरी एरिया, एक्सपिरेटरी. एम आय राईट? तर मला एक गोष्ट अशी सांगा तुम्ही सगळ्यांनी की न्यूमोटॅक्सिक एरिया आणि एन्युस्टिक एरियाचं लोकेशन काय आहे बघून सांगा. न्यूमोटॅक्सिक एरिया आणि एन्युस्टिक एरियाचं लोकेशन काय आहे? काय? पॉन्स. हे दोन्ही एरिया कुठे आढळतात बाळांनो? पॉन्स मध्ये. हा एक्झामचा एक एमसीक्यू झाला. इन्स्पिरेटरी एरिया आणि एक्सपिरेटरी एरिया कोणत्या ब्रेनच्या रिजन मध्ये असतो जो रेस्पिरेशनचं रेग्युलेशन करतो? कळलं? ही गोष्ट एकदम परफेक्ट डोक्यात बसवून घ्या. येतंय लक्षात सगळ्यांच्या? पॉन्स मध्ये कोणकोणता एरिया असतो? न्यूमोटॅक्सिक एरिया, एन्युस्टिक एरिया. मेडुला ऑब्लांगेटा मध्ये कोणकोणता एरिया असतो? इन्स्पिरेटरी एरिया, एक्सपिरेटरी एरिया. हे दोन एरिया आपल्याला समजून घ्यायचे कारण त्या नावात कन्फ्युजन आहे ना आपल्याला. आपल्याला न्यूमोटॅक्सिक शब्द माहित नाही, एन्युस्टिक माहित. इन्स्पिरेटरी, एक्सपिरेटरी आपल्याला सहज कळतंय. आता एक एक गोष्ट आपण समजून घेतोय. आता जाऊया पुढे. कशा पद्धतीने रेग्युलेशन केलं जातं ते बघूया. तुम्हाला काढायचा तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नसेल काढायचा तर जर तुम्ही काढला असेल माझ्याबरोबर तर इट इज ऑलवेज वेल अँड गुड. बाकीच्यांनी स्क्रीनशॉट घेऊन टाका. आता मेडुला मध्ये केमिकल कंट्रोल आपण नंतर शिकू. मेडुला ऑब्लांगेटा मध्ये काय असतो बाळा? मेडुला ऑब्लांगेटा हा एक असा पार्ट आहे की मेडुला ऑब्लांगेटा मध्ये इन्स्पिरेटरी एरिया आहे. कोणता एरिया आहे बाळांनो? इन्स्पिरेटरी एरिया. काय फंक्शन असतं बरं याचं? तर याचं फंक्शन आहे इट मेंटेन्स किंवा इट एस्टॅब्लिश म्हणू. इट एस्टॅब्लिश, स्थिर करणे. एस्टॅब्लिश. इट एस्टॅब्लिश द नॉर्मल रिदम ऑफ ब्रीदिंग. काय कळलं तुम्हाला? इन्स्पिरेटरी एरिया काय करतो? इट एस्टॅब्लिशेस म्हणूया. एस्टॅब्लिशेस द नॉर्मल रिदम ऑफ ब्रीदिंग. नॉर्मल रिदम ऑफ ब्रीदिंग. आता तुमचं लक्ष नसेल कदाचित श्वासाकडे, माझंही लक्ष नाही. मी शिकवताना कसं लक्ष देणार? तर माझं लक्ष आता शिकवण्यावर आहे. माझं लक्ष या एरियावर आहे. माझं लक्ष एक्सप्लेनेशनवर आहे. त्यामुळे नॅचरली हीच गोष्ट झोपेत होते की नाही? आपलं कशाकडे लक्ष असतं? आपण तर झोपत असतो किंवा आपण एखाद्या ठिकाणी काही बोलत असतो, मित्रांची गप्पा मारत असतो, जेवत असतो. त्यावेळेला काय आपण लक्ष देऊ शकतो? आणि हे पॉसिबलच नाही की आपण श्वास येतोय जातोय याच्याकडे लक्ष ठेवू शकत नाही. दिस इज द फॅक्ट. अनलेस यू आर डुईंग द मेडिटेशन. जर तुम्ही मेडिटेशन साठी बसत असाल, तुम्ही चित्त एकाग्रतेसाठी बसत असाल, त्यावेळेला जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करू शकले तरच तुम्ही ब्रीदिंगवर वॉच, अदरवाईज नॉट पॉसिबल. अशा वेळेला नॉर्मल ब्रीदिंग साठी जे इम्पल्सेस असतात, नॉर्मल इम्पल्सेस जे असतात, रेग्युलर इम्पल्सेस जे असतात ऍट रेग्युलर इंटरवल, तर ते कोण पाठवत असतं? इन्स्पिरेटरी एरिया. कुठे असतो हा? मेडुलामध्ये. इज इट क्लिअर? तर इन्स्पिरेटरी एरियाचं मेन फंक्शन काय? इट एस्टॅब्लिशेस द नॉर्मल रिदम. लय असतो बघा. लय म्हणजे इन्स्पिरेशन झालं, एक्सपिरेशन होणार. एक्सपिरेशन झालं, इन्स्पिरेशन होणार.
एक वेव चाललेली, एक लय चाललेली. ती लय, तो रिदम, रिदम शब्दाचा अर्थ होतो लय, ताल, सूर, लय किंवा ताल हे मेंटेन करण्याचं काम कोण करत असतं? इन्स्पिरेटरी एरिया करत. इन्स्पिरेटरी एरिया काय करतो? इट सेंड इम्पल्सेस. इम्पल्स म्हणजे संवेदना, एक वेव्ह, एक इन्फॉर्मेशन जनरेट करून पाठवत होतं. इट जनरेट्स इम्पल्सेस ऑर सेंड्स इम्पल्सेस टू कशाला इन्स्पिरेशनसाठी कोणकोणते मसल्स भाग घेतात सांगा बरं? टू बोला. Diaphragm, external intercostal muscle. कोण बोललं डायफ्रॅग्राम? तुझं नाव सांग. श्रेया. तुला मारायला यायला पाहिजे तुला. डायफ्रॅम शब्द आहे का? डायफ्रॅम आहे बाळा. फ्रॅम हा जी सायलेंट आहे इथं. डायफ्रॅम शब्द आहे बाळा. डायफ्रॅगम थोडी आहे. डायफ्रॅम शब्द वापर. इट सेड इम्पल्सेस टू, स्टील युअर आन्सर इज करेक्ट, टू एक्सटर्नल, बोला, एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स. याला शॉर्ट मध्ये आपण कसं लिहू शकतो? एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल. बरोबर. आणखी कोणाला इम्पल्स पाठवतो? श्रेयाने सांगितलं डायफ्रॅम. डायफ्रॅम बरोबर. आता कुठे 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 इम्पल्सेस पाठवतो? एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल आणि डायफ्रॅम. आता या दोघं मिळून काय करतात? कोण सांगतं? when these muscles contract, डायफ्रॅम, डायफ्रॅम. आता या ठिकाणी दोन नर्व्स येतात बेटा. नर्व्स म्हणजे इथून जे इन्फॉर्मेशन कशी पाठवणार? काय त्याच्याकडे मंत्र थोडी म्हणणार आहे. तो एरिया काय करतो? नर्व्हच्या माध्यमातून. नर्व्ह असतं, वायरिंग असते जशी ना, तसं वायर सारखे नर्व्ह असतात. या नर्व्ह याला आलेल्या असतात. ह्या ज्या नर्व्ह, यांना ज्या नर्व्हने याला मेसेज पाठवतो त्याला म्हणतात एक्सटर्नल इंटरकॉस्टल. तेच नाव आहे त्याचं, नर्व्ह. कशाने पाठवणार? एक्सटर्नल इंटरकॉस्टल नर्व्ह ने इकडे मेसेज पाठवणार. आणि खाली कशाने पाठवणार? खाली फ्रेनिक नर्व्ह. फ्रेनिक नर्व्ह. फ्रेनिक नर्व्ह ने इम्पल्स कुठे पाठवणार? डायफ्रॅम. डायफ्रॅमला फ्रेनिक मसल सुद्धा दुसरं नाव आहे, म्हणून त्या नर्व्हचं नाव काय दिलंय? फ्रेनिक नर्व्ह. म्हणजे इन्स्पिरेटरी एरिया सेंड्स इम्पल्सेस टू एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल अँड डायफ्रॅम. मग याच्यामुळे काय होतं? कॉन्ट्रॅक्शन. बरोबर आहे की नाही? ज्या वेळेला इम्पल्स पाठवला जाईल, किती वेळासाठी पाठवतो? 2 सेकंडसाठी. किती वेळासाठी पाठवतो? 2 सेकंडसाठी. 2 सेकंडसाठी हा इम्पल्स पाठवतो. आता 2 सेकंडसाठी जेव्हा इम्पल्स पाठवला जातो त्यावेळेला नेमकं काय होतं नीट लक्षात घ्या. 2 सेकंडसाठी इम्पल्स पाठवला, लगेच काय होईल? नीट लक्षात घ्या. ही चेस्ट आहे ना, लेट्स से की दिस इज युअर चेस्ट. या चेस्ट मध्ये ज्या वेळेला हे मसल्स, एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट करतात, त्यावेळेला चेस्टचा व्हॉल्यूम जर असा असेल तर असा होतो. पुढे येते चेस्ट. रिब्स, रिब्स जे असतात बाळांनो, रिब्स जे असतात त्या काय केल्या जातात? पुल्ड अपवर्ड अँड फॉरवर्ड. अपवर्ड आणि फॉरवर्ड. त्याच्यानंतर हा जो डायफ्रॅम असतो हा असा असतो नॉर्मली. हा कसा केला जातो? फ्लॅट केला जातो. बरोबर. त्यामुळे काय झालं? व्हॉल्यूम ऑफ चेस्ट कॅव्हिटी किंवा थोरॅसिक कॅव्हिटी इन्क्रीजेस. बरोबर आहे ना? हेच होईल ना याच्याने. आर यू गेटिंग माय पॉइंट? आणि म्हणून एअर रशेस इन द लंग. लंग्स मध्ये एअर रश करेल. येईल ना? हे शिकवलंय ना मी तुम्हाला मेकॅनिझम ऑफ ब्रीथिंग मध्ये. ज्यावेळेला व्हॉल्यूम वाढेल, प्रेशर डिक्रीज होईल, atmospheric air will enter in the lung. This is what is regulated by, this is what is managed by inspiratory area of the medulla. This is managed by inspiratory area of the medulla. How? By sending the impulses through external intercostal nerves
and phrenic nerve. Have you got this point? जर समजलं असेल तर पुढे जाऊया. ओके, पहिल्यांदा आपण इन्स्पिरेटरी एरिया आणि एक्सपिरेटरी एरिया क्लिअर करून घेतोय. आता हा पार्ट तुम्हाला समजला असेल. याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन सेंड मी टेक्स्ट मेसेज. काही प्रॉब्लेम नाही, मी आन्सर करतो. आता तुम्हाला विचारलं की इन्स्पिरेटरी एरिया किती वेळासाठी कॉन्ट्रॅक्शनचे इम्पल्सेस पाठवतो, किती वेळासाठी मेसेज पाठवतो, तर 2 सेकंदासाठी. बरोबर. मग हा रिलॅक्स किती वेळ राहतो? 3 सेकंड. फॉर नेक्स्ट 3 सेकंड्स it remain inactive. It remains inactive. पुढच्या 3 सेकंदासाठी तो काय होतो? इनॅक्टिव्ह होतो. 2 सेकंदासाठी काय होतो? ऍक्टिव्ह होतो. म्हणजे हे अल्टरनेट झालं. एका मिनिटामध्ये सेकंद किती? 60. 2 सेकंदासाठी कॉन्ट्रॅक्ट, 3 सेकंदासाठी रिलॅक्स. जर 2 सेकंदासाठी मेसेज पाठवला आणि 3 सेकंद आराम केला तर टोटल सेकंद झाले 5 डिवाइडेड बाय 5. हाऊ मेनी ब्रेथ्स वी टेक इन अ मिनिट नॉर्मली at rest position? 12. Am I right? 12 breaths per minute. आता हा 3 सेकंदासाठी रिलॅक्स का झाला? हा पण प्रश्न आहे ना. हा 3 सेकंदासाठी रिलॅक्स का झाला? कारण त्यावेळेला एक्सपिरेशन करायचं होतं, मसल्सला रिलॅक्स करायचं होतं. येतंय लक्षात? म्हणून 5 सेकंदाचा एक श्वास असतो. किती सेकंदाचा एक श्वास असतो? 5 सेकंदाचा एक श्वास. नॉर्मल रेस्टिंग पोझिशनला म्हणतोय. इट चेंजेस ॲज पर द बॉडी डिमांड ऑर ऍक्टिव्हिटी ऑफ दॅट पर्सन. आलं लक्षात? आय एम टॉकिंग अबाउट द अडल्ट. हा अडल्ट मध्ये आहे. इट फॉर 3 सेकंड इट रिमेन इनॅक्टिव्ह आणि पुन्हा अगेन इट विल ऍक्टिव्ह फॉर अगेन 2 सेकंड्स. अशा पद्धतीने हा रिदम मेंटेन केला जातो. इवन ड्युरिंग स्लीप ऍट रेस्ट. आलं लक्षात? आता पुढचा एरिया जो आहे, याच्यात कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर प्लीज विचारून घ्या मला. पुढचा एरिया सोपा आहे, फार अवघड नाही. त्यामुळे तुमच्यासारखे हुशार विद्यार्थी काही टेन्शनचं काम नाही. आता दुसरा एरिया आहे एक्सपिरेटरी एरिया. बाळा, कोणता एरिया आहे? एक्सपिरेटरी एरिया. दुसरा एरिया लिहा. हा एरिया कुठे असेल अगेन? इट इज प्रेझेंट इन मेड्युला रिजन. कोणत्या एरिया वरती, कोणता एरिया खाली असतो? तो इन्स्पिरेटरी वरती असतो आणि एक्सपिरेटरी खाली असतो. एवढं लक्षात ठेवा. हा एक्सपिरेटरी एरिया. आता एक्सपिरेटरी एरिया काय करतो? महत्वाची गोष्ट लिहून घ्या. इट रिमेन्स इनॅक्टिव्ह. हा म्हणतो माझा मोठा भाऊ जो इन्स्पिरेटरी एरिया आहे तो जर काम करतोय तर मला काही काम करायचं कामच नाही ना. काही गरज नाही मला काम करायची. याचं कारण असं आहे बाळांनो की इन्स्पिरेटरी एरिया जो आहे तोच ब्रीदिंग साठीचे नेसेसरी कॉन्ट्रॅक्शन घडवून आणतोय. इन्स्पिरेटरी साठी जे लागणारे मसल्स आहेत, एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल, डायफ्रॅम, यांचं कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी तो काम करतोय. नॉर्मल कंडिशन मध्ये हा इनॅक्टिव्ह असतो. इट रिमेन्स इनॅक्टिव्ह. लिहून ठेवा. इट रिमेन्स इनॅक्टिव्ह नॉर्मली. इट रिमेन्स इनॅक्टिव्ह नॉर्मली. यस. वो गलत है बेटा. ये जो मैं बता रहा हूँ ये मैंने बहुत ही ऑथेंटिक जगह से इंफॉर्मेशन लेके बता रहा हूँ आप लोगों को. ये जो है फिजियोलॉजी ऑफ एमबीबीएस में ये दिया हुआ है सब. फिजियोलॉजी की जो बुक है ना बेटा, उसमें से दिया है. हो सकता है मैडम से कुछ गड़बड़ी हुई हो कंसेप्ट ट्यूटोरियल में, तो इसमें आप इसको क्लियर कर लीजिए. मैं जो बता रहा हूँ ये आपके समझ के लिए बता रहा हूँ. इस पर क्वेश्चन नहीं आता है, लेकिन फिर भी आपको पता चाहिए क्योंकि एनसीईआरटी ने ये सब चीजें मेंशन नहीं की है.
इस साल स्टेट बोर्ड में जो है उसमें कुछ बातें आई है, तो आपको पढ़ते समय जब आप पढ़ रहे हो तो आपको दिक्कत ना हो इसलिए मैंने बता के रखा। ओके, तो एक्सपिरेटरी एरिया जो है इट रिमेन्स इनएक्टिव नॉर्मली। ये जो होता है बेटा, हे जो असतं हे इनएक्टिव्ह असतं. आता बट बिकम्स ऍक्टिव्ह, इट बिकम्स ऍक्टिव्ह ड्यूरिंग, कौन सी कंडीशन में? ड्यूरिंग फोर्सफुल एक्सपिरेशन, forceful expiration, forceful expiration. Then it sends nerve impulses to. अभी बताइए फोर्सफुल एक्सपिरेशन में कौन कौन से मसल्स, कोण कोणते मसल भाग घेतात सांगा बरं मला. फोर्सफुल एक्सपिरेशन मध्ये कोण कोणते मसल्स भाग घेतात? कम ऑन, लेट्स टॉक. बोला. चुकलं इंटरकोस्टल तरी चालेल, मसल. नो प्रॉब्लेम, डोंट वरी. कोणतं बाळा? रेखा बोलते का? हो. बोला बोला. हा, इंटरकोस्टल मसल्स. आवाज ब्रेक होतोय, बोल. कोणता इंटरकॉस्टल? इंटरनल. कोणता इंटरकॉस्टल? व्हेरी गुड, इंटरनल इंटरकॉस्टल. इंटरनल इंटरकॉस्टल. सोनल आता तू सांग मला इंटरकॉस्टलचा अर्थ. इंटरनल इंटरकॉस्टल मसल आणि अब्डॉमिनल मसल, या दोन यांना सप्लाय केला जातो. एक्सपिरेटरी एरिया मधून, एक्सपिरेटरी एरिया इज प्रेझेंट इन मेड्युला. इट रिमेन्स इनएक्टिव्ह नॉर्मली. नॉर्मल कंडिशन मध्ये कसा असतो हा? इनएक्टिव्ह. इट बिकम्स ऍक्टिव्ह ड्युरिंग फोर्सफुल एक्सपिरेशन. हाऊ इट बिकम्स ऍक्टिव्ह? इट सेंड्स इट impulses, nerve impulses to internal intercostal muscle and abdominal muscles, so that we can do forceful expiration. So that we can do forceful expiration. जेव्हा आम्ही जोरात एक्सपिरेशन करतो त्यावेळेला हा एरिया ऍक्टिव्ह होतो. अदरवाइज इट रिमेन्स इनएक्टिव्ह. इज इट क्लिअर फॉर एव्हरीवन? सगळ्यांना कळलं? इन्स्पिरेटरी एक्सपिरेटरीचा फरक समजला सगळ्यांना? जायचं पुढे. कोणाला काही विचारायचं आहे? यू कॅन आस्क मी, नो प्रॉब्लेम. तुम्हाला सांगितलं होतं मी की वी कॅन होल्ड अवर ब्रीथ. वाय? बिकॉज these intercostal muscles and the diaphragm are voluntary muscles. Voluntary muscles वर बाळांनो आपला कंट्रोल असतो. Voluntary muscles जे असतात ना त्याच्यावर आपला कंट्रोल असतो. Therefore we can hold the breath. Therefore we can use the mouth organ. We can sing a song. We can do pranayam, yoga, everything. हे why this is possible? Because of this area. येतंय लक्षात? तर असं फिरून फिरून अनेक प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. तर त्या अँगलने तुम्ही तयार व्हावं. ह्या अँगलने मी तुम्हाला हा सगळा पार्ट समजून सांगितलं. दो इट इज नॉट गिवन इन व्हेरी डिटेल इन एनसीआरटी, स्टील आय एम एक्सप्लेनिंग ऑल द थिंग्स, कारण तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम यायला नको. चला जाऊया आता पुढच्या भागाकडे. पुढचा एरिया लिहा बाळांनो, न्यूमोटॅक्सिक एरिया. न्यूमोटॅक्सिक एरिया. क्योंकि बेटा वो मेंटेन नहीं करते हैं. अनन्या बेटा, तुम्हारा क्वेश्चन तुमने जो पूछा सही है, उनका मेंटेन का काम उनका नहीं होता है. कंसंट्रेशन को वो सिर्फ डिटेक्ट कर सकते. तुम्हारा कहना सही है, लेकिन वो सिर्फ डिटेक्ट करते हैं. उसके लिए नेसेसरी चेंजेस जो होते हैं ना ब्रीदिंग के अंदर, वो करवाने वाले दूसरे पार्ट होते हैं. वो जो ये जो मैं एरिया बता रहा हूँ ना अभी, जो
न्यूमोटैक्सिक एरिया और एनिस्टिक एरिया जो बताऊंगा ना, वो नेसेसरी चेंजेस करवाते हैं कि ब्रीदिंग को फास्ट करना है, ब्रीदिंग को स्लो करना है। जो वोलेटाइल सब्सटेंस है, मान लो कि CO2 का अक्यूमुलेशन हो गया, तो CO2 का अक्यूमुलेशन जब हो गया बॉडी के अंदर, अगर कार्बन डाइऑक्साइड ज्यादा मात्रा में तैयार हो गई तो क्या करना पड़ेगा, तो उसको एक्सेल आउट करना पड़ेगा। तो उसके लिए जो नेसेसरी चेंजेस हैं कि जल्दी जल्दी ब्रीदिंग करवाना, वो उसके जरिए हो जाएगा। तो ये न्यूमोटैक्सिक एरिया और एनिस्टिक एरिया उसके लिए काम करता है, तो वो कॉन्सेंट्रेशन मेंटेन किया जाता है। एनिस्टिक एरिया एंड न्यूमोटैक्सिक, पहले इसका लोकेशन लिख लीजिए। ये सब लोकेशन लिया। इट इज लोकेटेड इन, इट इज लोकेटेड इन अपर पॉन्स, अपर पॉन्स। पॉन्स में अभी मैंने जो दिखाया था, आता मी जो दाखवला होता एरिया, हा जो पॉन्सचा एरिया होता बाळांनो, असा होता ना, आता छोटासा एरिया असतो, हा थोडा मोठा असतो, इथे असतो हा, इथे असतो हा न्यूमोटैक्सिक एरिया। इट इज लोकेटेड इन अपर पॉन्स। पुढे लिहा, which transmits inhibitory impulses. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जे मेडुलामध्ये दोन्ही एरिया होते ना, इन्स्पिरेटरी एरिया आणि एक्सपिरेटरी एरिया, यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी, यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी हे दोन्ही एरिया डेव्हलप झाले. कोणता कोणता, न्यूमोटॅक्टिक आणि एनिस्टिक एरिया. तर तेच मी आता लिहितोय, which transmits inhibitory impulses to the inspiratory area, to the inspiratory area, inspiratory area. याला एनसीईआरटी ने म्हटलेलं आहे मॉडरेशन. इट मॉडरेट्स द ब्रीदिंग. इट मॉडरेट्स द रिदम सेंटर. रिदम सेंटर म्हणजे ब्रीदिंगला मॉडरेट करण्यासाठी, सौम्य करण्यासाठी, स्लो डाऊन करण्याचं काम हा एरिया करतो. कोणता, न्यूमोटॅक्सिक एरिया. इट इज लोकेटेड इन अप्पर पॉन्स विच ट्रान्समिट्स इनहिबिटरी इम्पल्सेस. इनहिबिट करणं म्हणजे काय, कमी करणं. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस वर्ड, इनहिबिशन मीन्स स्लो डाउन. इट स्लो डाउन. आलं लक्षात. पुढे, it is actually switch off point of inspiratory area before lungs become full of air, which shortens duration of inhalation. 2 मिनिटात समजून सांगतो. आता लिहून घ्या, सगळं सांग एक एक एक. आता होतं काय माहितीये का, हा एरिया कसा काम करतो ते तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे. त्या 4 ओळींमध्ये जे लिहिलेलं आहे दॅट आय एम गोइंग टू एक्सप्लेन. होतं काय, जर आपण इन्स्पिरेशन घेतलं, इन्स्पिरेशन शुड नॉट बी सच अ डीप, inspiration should not be such a deep, it should हायपर इन्फ्लेट. जास्त हवा भरली गेली तर अल्विओलाई मे बस्ट, अल्विओलाई बस्ट आउट होतील, फुटून जातील, खराब होतील. येतंय लक्षात. असं व्हायला नको म्हणून याचं मॉडरेशन करणं गरजेचं असतं, याला रेग्युलराइज करणं गरजेचं असतं. आर यू गेटिंग माय पॉइंट.
म्हणजे म्हणून हा एरिया कसा केलेला असतो बाळांनो, हा एरिया याच्यावर म्हणजे इन्स्पिरेटरी एरियावर कंट्रोल सारखं काम करतो. ज्या वेळेला हा एरिया ऍक्टिव्ह होतो, when this area becomes active, then आपण शॉर्ट ब्रेथ घ्यायला लागतो. पटपट पटपट श्वास. आपल्याला धाप लागते ना, ज्या वेळेला आपण पळून येतो त्यावेळेला आपण मोठा ब्रीथ घेतो, पण त्याच्याबरोबर हे जे नॉर्मल ब्रीदिंग करतो ना आपण, अशा पद्धतीचं म्हणजे फास्ट ब्रीदिंग करण्याचं काम कोणाकडे असतं, न्यूमोटॅक्सिक एरिया. न्यूमोटॅक्सिक एरिया लंगला जास्त पण भरू देत नाही आणि अजिबात भरल्याशिवाय राहणार नाही याची पण खबरदारी. म्हणजे काय करतो, मॉडरेशन करतो. खूप मोठे मोठे ब्रेथ जर कंटिन्युअसली घेत राहिले तर लंग्स डॅमेज होऊन जातात. तसं व्हायला नको म्हणून कंट्रोल सारखं काम कोण करतं, न्यूमोटॅक्सिक एरिया. टॅक्सिक न्यूमोटॅक्सिक, न्यूमा मीन्स इयर, टॅक्सिक म्हणजे सेन्सिटिव्ह. इयरला सेन्सिटिव्ह असा एरिया असतो हा हा त्या हिशोबाने नेसेसरी चेंजेस करत असतो. तर याचं अंडरलाईन करण्यासारखी लाईन काय आहे, महत्वाची गोष्ट, इट मॉडरेट्स द रिदम ऑफ ब्रीदिंग. ब्रीदिंगचा रिदम जो असतो तो मॉडरेट करण्यासाठी हा एनसीआरटीचा क्वेश्चन बनू शकतो. याच्या लोकेशन रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो, याच्या फंक्शन रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो आणि याच्या रोल रिलेटेड, मेन रोल काय याचा, याच्या रिलेटेड 3-4 प्रकारचे क्वेश्चन याच्यावर फ्रेम होऊ शकतात. दिस इज न्यूमोटॅक्सिक एरिया. याच्या लोकेशन, फंक्शन आणि याचा रोल या सगळ्यांबद्दल जर तुम्हाला माहित झालं तर हा एरिया समजला असं म्हणता येईल. या ठिकाणी आपण थांबतोय. पुन्हा जॉईन करा मीटिंग आणि आपण कालच्या सारखं कंटिन्यू करूया. ओके सर. घ्यायचं आहे ना पुढे, चालेल ना पुढे हो. घ्यायचं ना, हो सर. हो हो हो. पटकन पटकन जॉईन करा. हो. यार बंद करा.